नमस्कार मंडळी, नगरी ठसका या चॅनलमध्ये मी राणू तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करते। आज आपण खमंग खुसखुशीत अशा कोबीच्या वड्या बघणार आहोत, ज्या करायला अतिशय सोप्या आहेत, घरगुती साहित्यामध्ये झटपट होतात आणि तुम्ही हे लहान मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकता किंवा संध्याकाळच्या चहासोबत सुद्धा खाऊ शकता। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नगरी ठसका या चॅनलला सबस्क्राइब करा। तर त्यासाठी मी इथे एक मोठी वाटी कोबी घेतलेला आहे, एकदम बारीक चिरून घ्यायचा कोबी। त्यानंतर त्याच्यामध्ये काही पिठं घालणार आहोत आपण। आता याच्यामध्ये 3 चमचे बेसन पीठ घालायचं, 3 चमचे बाजरीचं पीठ घालायचं आणि 4 चमचे ज्वारीचं पीठ घालायचं। त्यानंतर काय करायचं, इथे 2 चमचे मी तीळ घालतीये। तिळाचा सुद्धा फ्लेवर खूप छान लागतो वड्यांमध्ये। त्यानंतर काय करायचं, याच्यामध्ये पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट घालायचं। इथे मी हिरवी मिरची आणि लसूण याचा ठेचा करून घेतलेला आहे, तो घालून घ्यायचा। याचा सुद्धा फ्लेवर खूप छान लागतो वड्यांमध्ये, तुम्ही नक्की घालून बघा हा ठेचा। त्यानंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं। इथे कोथिंबीर घेतली बारीक चिरून, ती घालायची। आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं, मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। कोबीला पाणी सुटल्यामुळे तुम्ही बघू शकता थोडं ओलसर झालं हे सारण अशा पद्धतीने। आता काय करायचं, थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि आपण जसं कोथिंबीरीच्या वड्यांसाठी जे आपण गोळा तयार करतो, अगदी त्याप्रमाणे याचा गोळा तयार करून घ्यायचा। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचा गोळा तयार करून घ्यायचा। आता याचे आपल्याला रोल तयार करून घ्यायचे आहेत। हाताला तेल लावून घ्यायचं म्हणजे हाताला चिकटत नाही। याचे रोल तयार करून घ्यायचे। आपण जशी कोथिंबीर वडीसाठी रोल तयार करून घेतो ना, अगदी त्याप्रमाणेच करायचे। त्यानंतर इथे मी गॅसवरती पाणी तापत ठेवलं एका टोपामध्ये, त्याच्यामध्ये लिंबाची फोड घातली जेणेकरून टोप काळा होऊ नये म्हणून। त्यानंतर त्याच्यावरती चाळण ठेवली, चाळणीला सगळीकडून तेल लावून घेतलं आहे। आता हे तयार केलेले रोल ठेवून घ्यायचे चाळणीवरती। थोडं सुटसुटीत ठेवायचं म्हणजे ते एकमेकांना चिकटणार नाही आणि एक झाकण ठेवून 20 मिनिटांसाठी मध्यम फ्लेमवरती शिजवून घ्यायचे, तुम्ही बघू शकता इथे। त्यानंतर काय करायचं, आपल्याला हे थंड झाले रोल की मग आपल्याला त्याच्या वड्या कट करून घ्यायच्या। अशा पद्धतीच्या वड्या कट करून घ्यायच्या, एकदम पातळसुद्धा नाही ठेवायच्या आणि एकदम जाड पण नाही ठेवायच्या। अशा 1 सेंटीमीटर आकाराच्या आपल्याला वड्या कट करून घ्यायच्यात। एकदम पातळ जर का तुम्ही वड्या कट केल्यात तर त्या फ्राय करताना तुटायची शक्यता असते। आता वड्या कट करून झालेल्या आहेत। आता इथे कढईमध्ये मी 3 चमचे मोठे तेल गरम करून घेतलेले आहे। आता त्याच्यामध्ये या वड्या सोडून घ्यायच्या। त्यानंतर 1-2 मिनिट झाले की मग ह्या वड्या अशा पलटी करून घ्यायच्या आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला ह्या वड्या एकदम कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायच्यात। तुम्ही बघू शकता आता वड्यांचा इथे रंगसुद्धा चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे। आता वड्या एकदम परफेक्ट अशा फ्राय झालेल्या आहेत। आता आपण ह्या एका चाळणीमध्ये काढून घेऊयात सगळ्या वड्या। ह्याचं सगळं तेल निथळून घ्यायचं। खायला खूप टेस्टी लागतात, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। चला तर आता आपल्या कोबीच्या खुसखुशीत खमंग अशा वड्या तयार झालेल्या आहेत। तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।